मसाजोगमध्ये आज सरपंच पदासाठी मतदान होत असून याच मतदानाच्या वेळी मतदान केंद्राबाहेर दोन गट आमने सामने आले। हे दोन्ही गट एकमेकांसमोर आल्यामुळे काही काळ मतदान केंद्राबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती आटोक्यात आणली। मसाजोग येथे सरपंचाची निवडणूक आहे। आज दोन उमेदवार आहेत आणि मतदान केंद्राच्या बाहेर रस्ता आहे, हम रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे गावचा। तर तिथे दोन गट आमने सामने आलते। पोलिसांनी वेळेतच हस्तक्षेप केला आणि जो जमाव होता तो जमाव पांगवलेला आहे। त्यामुळे शांतता आहे सध्या आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। सकाळपासून जी निवडणूक प्रक्रिया आहे ती व्यवस्थित चालू आहे, सुरळीत चालू आहे। ज्या अफवा पसरवल्या गेल्यात मतदान प्रक्रियेत इंटरप्ट झालेलं आहे तसं काही नाही। मतदान व्यवस्थित चालू आहे आणि अफवा पसरवल्या गेल्यात की मतदान बंद पडलं आहे, तसं काही नाही। शांतता आहे। पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळे जो मोठा अंदाज आहे तो टळून गेलेला आहे। मसाजोगची निवडणूक ही सुरुवातीला बिनविरोध होईल असं सांगण्यात आलं होतं। मात्र या निवडणुकीमध्ये मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये ही प्रमुख लढत होत आहे। त्यामुळे आता मसाजोगचा सरपंच कोण होणार हे निकालांती स्पष्ट होईल।